तर आता ताई औपचारिक गप्पा तर खूप झाल्यात आणि आता आमचं मन की बात हे एक विशेष सेगमेंट आहे जे सांगितल्यावर तुमच्या चेहऱ्यावर फारच हसू आलेलं आहे कारण तुम्ही आधी ते केलेलं आहे आणि त्याची छान अशी उत्तरं देखील दिलेली आहे। आज आम्ही तुमच्यासाठी काही कविता आणलेल्या आहेत, त्या कविता आम्ही तुम्हाला दाखवू। तुम्हाला जी कुठली राजकीय परिस्थिती आठवेल किंवा राजकीय नेता आठवेल त्याचं नाव घ्यायचंय। दुःख माझे मी कुणा सांगावे, सांगताना शब्दही मुके व्हावे, भेटणं तुझं मी असा उतावीळ की पावलांनीच मला मागे ओढावे। सांगा गोगावले दादा। तुमचे म्हणणे कुणी ऐकावे। अजूनही पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नाही। सो हे फक्त आणि फक्त आमच्या भरतशेठ गोगावलेंसाठी। जखम अशी झाली की कुणाला सांगताही येईना आणि सोसली इतकी की आता सोसवेना। बोलू गेलो तर शब्दांनीच साथ सोडली आणि गप्प राहिलो तर मौनही राहावेना। मुलुंडचा व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या सांगा। का बरं असं का? हे ग्रामीण शब्द आहेत। रामकाठी बाबुळतीचा देह सक्क वारग, मुक्का मार्ग सखे नुसता मुक्का मार्ग। ही कविता सगळ्यांनाच खरं तर माहिती आहे, खूप ट्रेंडिंग आहे। मन तुझं जलतरंग लहरी तुझं साज, दरवेळी परकी वाटे ओळखीची गाज, चाल तुझी फसवी तरी गाणं दगाबाज नाही, भरतीचा माज नाही ओटीची लाज। मला वाटतं डेडिकेटेड टू मनसे प्रमुख राज ठाकरेची की भरतीचा माज नाही ओहटीची लाज नाही, गाणं दगाबाज नाही, की महाराष्ट्र धर्माचं गाणं वाजत राहील। जीवनाची सर्व पानं काय सोनेरीच होती, सारखी तेजाळणारी ओळ एखादीच होती। धर्मविद्वेषी भाषा करून लोकांची घरं पेटवण्यापेक्षा गोरगरिबांच्या चुली पेटवणारं हिंदुत्व आमच्यासाठी जास्त मोठं आहे। मला वाटतं ती तेजाळणारी ओळ जास्त महत्वाची आहे। सो सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब। संपली मैफल तरी ना संपलो मी, माझ्या राखेतही झंकार होता। एकाच वेळेला मला दोन्ही उपमुख्यमंत्री आठवतात। तुम्हाला वाटतंय की तुम्ही संपत नाही, पण ते तुम्हाला संपवायलाच बसलेले आहेत। माझी या राखेतही, राखेत झंकार होता होता, आता नाही येतो होता। तसे काही चेहऱ्यावरती अधिक उणे नसते, पण मनात दुःख असणाऱ्यांचे हसणे वेगळे दिसते। ही सगळी ताई महाराष्ट्रातली जनता आहे जी रोज आपापल्या प्रश्नांशी झगडते। नेहमीच नसतं अचूक कोणी, घड्याळ देखील चुकतं राव, जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निसटून जातो हातून डाव। केशव उपाध्ये, माधव भंडारी आणि असे अनेक लोक आठवतात भाजपमधले, ज्यांच्या हयाती सतरंजा टाकण्यात गेल्या, ज्यांना सतरंजांच्या घड्या घालण्याच्या कलेपलीकडे दुसरं काही शिकून दिलं नाही। नका सांगू मला की आकाश खूप मोठे आहे, माझ्या घराचे छप्पर पार फाटले आहे। मला नीलम गोरेंबद्दल सारखंच वाटत राहतं। चला पक्षप्रवेश करताना एक हक्काचा कार्यकर्ता घेऊन पक्षप्रवेश करता आला नाही, एक माणूस सोबत नाही, सुखात नाही दुःखात नाही, काहीही नाही। इकडे मर्सिडीजच्या भाषा करायच्या आणि इकडे कार्यकर्ते तुमच्या घरात घुसतात, तुम्ही तिकीट कमर्शियल केली म्हणून। पुन्हा एकदा नव्याने सुरुवात मी करीन, जरी आज माझे सर्व डाव मोडले आहेत। हे आमच्या सगळ्या शिवसैनिकांच्यासाठी डेडिकेट करेन। मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, तर आम्ही लढायला सिद्ध आहोत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही इतकी छान दिलखुलासपणे दिली आणि रंगत आणली कार्यक्रमाला। सुरुवातीला सगळे राजकीय गप्पा झाल्या आणि त्यानंतर इतकं छान वाटलं सगळ्यांना, खूप खूप धन्यवाद। आणि यानंतर मी कार्यक्रमाची सगळी सूत्र अनुपमा यांच्याकडे सोपवली। सुषमा अंधारेजी, आज आपण झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रश्नांची मनापासून उत्तरं दिलीत। आमच्या मन की बात या सेगमेंटमध्ये सगळ्या प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।